किती दिवस लागतात? किती वर्ष लागतात? हा 22 दिवस लागतात. कुठून आहे आपण? कुठून? सिल्लोड तालुका भवन सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद. औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर. हा संभाजीनगर म्हणायचं आता. नाही संभाजीनगर पाय दुखत नाही तुमचे? नाही दुखत अजून? 76 वर्ष वय. 76 वर्ष वय. आणि सोबत कोण कोण आहे तुमच्या? 22 बाया आहेत. 22 जण आहेत का? 22 बाया 22 बाया, आणि 2 माणसं. 2 माणसं. मग बरं आहे की, चांगलं आहे ना, सोबत आहे. जेवण वगैरे सोय सगळी होती का? हा जेवण वांधणी काय आड्या आणि पांडुरंगाला तुम्ही पंक्ती म्हणजे पंक्ती असतात. कोणीतरी पंक्ती देतात. बर पांडुरंगाला भेटल्यावर कसं वाटते तुम्हाला? हा लय भारी, लय छान वाटते ना, लय छान वाटते ना. आपण जे आहे ते काढून घ्यायचं नंतर काही दादा तुम्ही कुठून आलात? आम्ही सिल्लोड तालुका संभाजीनगर जिल्हा. ओके. आणि तुम्हाला किती दिवस लागते जायला? आता 18-20 तारखेपर्यंत पोहोचणार आहे मी. 18 तारखेला. पोहोचणार का? बर. आणि तुम्ही जेवण वगैरे सगळी व्यवस्था होती तुमची? हो हो दिंडीमध्ये आमची सगळी व्यवस्था दिंडी चालकाने केलेली आहे. चालकाने केली म्हणजे तुम्ही पैसे वगैरे भरून निघता का? बीसी भरून निघतो आम्ही. हा बर बर. पांडुरंगाला भेटण्याची आतुरता असते तुम्हाला आहे ना? हो हो हो. दरवर्षी येता का? हा पहिलंच वर्ष आहे. हा हा पण तुम्हाला खूप आनंद झालाय हो खूप आनंद झाला. पांडुरंगाला भेटायचा. हा घरून निघलो त्यावेळेस असं वाटत होतं की आपण पूर्ण पायी जाऊ शकत नाही, हा पण रस्त्याने आल्यानंतर असं वाटलं की आता आपण पूर्ण जाऊ शकतो. जाऊ शकतो. म्हणजे एकदा रस्त्याने निघाला, हो आम्ही ना नर्मदा केली परिक्रमा आम्ही पूर्ण. हा आम्हाला वाटलं होतं आम्ही चालू शकत नाही, पण आम्ही तेवढं चाललो. हो. हा आम्हाला दिंडी चालक गावात आले होते तर म्हटलं आम्हाला पूर्ण पायी चालणं होणार नाही म्हणलं. हा हा तर ते म्हण तुम्ही सोबत चाला, फक्त आमच्या वाहनात जिथपर्यंत तुम्हाला चालता तिथपर्यंत चाला, हा. नंतर आमच्या वाहनात बसा. बरोबर आहे. त्यांनी आग्रह केला रस्त्याने आल्यानंतर आणि आम्हाला हिंमत आली. आता आम्ही वाहनात बसत नाही, बघा चालता तुम्ही आता. आता चालतो. शक्ती, हा तेच ना, भक्तीमध्ये शक्ती आहे. आमच्या याच्यामध्ये अरे कुबडे चालवणाऱ्या बाया. हो. पण धरून निघायच्या वेळेस अवसान जातं. पांगुळ गाड्यावर बघितली मी, पांगुळ गाड्यावर नाही, गाडी घेऊन चालवणारे आमच्या याच्यामध्ये हा आहे ना. बघा आणि देवी शक्तीच तशी आहे माऊली. त्यांना पाय नाही तरी येतात ते. आपल्याला पाय दिले देवानी. मी आता एक 80 वर्षाचा म्हातारा हातात छत्री आहे, वर पताका आहे आणि मागून एक बॅग आहे, बागलात एक बॅग आहे आणि काठी टेकत चालू राहिला. बघा पहा देवी शक्ती किती आहे. खरं हे एवढे भाविक जातात ना, आपल्या महाराष्ट्रात हे असं आहे, बाकी कुठं नाही आहे. कुठं अख्ख्या देशात कुठंच नाही आहे. माऊलीची पालखी लय म्हणजे जागृत. हा त्यालाच येते श्रद्धा. हा फळ मिळतच त्याला. हा म्हणजे वयस्कर लोक 80-90 वर्षाचे लोक जाते. माऊलीची कृपा आहे. किती? 70. तरी तुम्ही चालत चाललाय. मग आता काय